Hello and welcome to Sangam. So in this lecture we are going to cover very interesting chapter, and from this chapter we are going to, from superficially we can say, we are going to start with the subject physics. Okay, so physics is going to be very interesting in coming standards, but here we can see the basics of your physics subject. The chapter is saying motion and the types of motion. So first and foremost thing, we have to understand what actually motion means. So here I want to tell you, if I am, or if this pen is standing on its place and it is not moving, so this position we call it as rest. Just like we rest on our couch or on our bed, so this in the same way, when a substance or when a material is not moving forward or backward, rightwards or leftwards, then what we can say, the substance or the matter is in rest position. So now when we know that what rest means, so we can understand what motion means. Everything which is moving, which is having some displacement, to that thing we can say it is moving, and moving is nothing but the substance is going through some direction, that is our motion. So in this lecture we are going to see what motion is and what are the types of motion. So the definition here is, moving objects are said to be ऑब्जेक्ट्स इन द मोशन. जसं की इथे हा फुटबॉल आहे, हा फुटबॉल जर फक्त जागेच बसलेला असला तर वी विल कॉल इट की हा रेस्ट पोझिशनमध्ये आहे. बट वन्स वी किक द फुटबॉल, ॲट दॅट टाईम हा फुटबॉल जी मूवमेंट करत आहे त्याला आपण मोशन असं म्हणू. आता आपण टाईप्स ऑफ मोशन्स बघणार आहोत. त्याच्या आधी डिस्प्लेसमेंट, जे आत्ताच मी काही सेकंदांपूर्वी हा शब्द वापरला डिस्प्लेसमेंट, तो काय असतो की समजा बाबा एखादा ऑब्जेक्ट इथे आहे आणि त्याचं मोशन झालं, म्हणजे काय, त्याची मूवमेंट झाली. इथून जेव्हा ह्या पोझिशनला, ह्या पॉईंटला आपण ए म्हणू, या ए पॉईंटवरनं जेव्हा हा ऑब्जेक्ट इथे बी पॉईंटवर आला, या ट्रान्सफरला किंवा या मूवमेंटला आपण म्हणतो की हा जो ऑब्जेक्ट आहे याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. फाईन. म्हणजे समजा मी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि मी ट्रॅव्हल करत करत पुण्याला गेले, तर आपण काय म्हणू की माझं डिस्प्लेसमेंट झालं, मी इथून तिथपर्यंत माझा मोशन किंवा इथून तिथपर्यंत मी गेले आहे. जेव्हा आपला जो कोणता पार्टिकल आहे तो एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती त्याचा ट्रॅव्हल झाला, तर आपण त्याला त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं असं म्हणतो. काय लिहिलं आहे, चेंज ऑफ प्लेस of an object is called as displacement. An object in motion continuously undergoes displacement. म्हणजे एखादी गोष्ट जी कंटिन्युअसली मोशनमध्ये आहे, मूविंगमध्ये आहे, तर त्याचं कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंट होतं. जर हा पेन आहे, हा कंटिन्युअसली मोशनमध्ये आहे, तर आधी हा इथे होता आणि आता याचं कंटिन्युअसली जागा हालत आहे, म्हणजे तो कंटिन्युअस डिस्प्लेसमेंटमध्ये आहे, ते इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज नोन ॲज मोशन. आत्ताच बघितलं आपण. आता आपण बघणार आहोत व्हॉट आर द टाइप्स ऑफ मोशन. आता ही बुक 6th स्टँडर्डची आहे म्हणून इथे 3-4च आपल्याला टाइप्स दिलेले आहेत, पण जसजसं आपण पुढच्या स्टँडर्ड्समध्ये जाऊ तसतसं आपल्याला टाइप्स ऑफ मोशन्स अजून जास्त बघायला मिळणार आहेत. जर मी इथेच सगळे सांगून दिले तर तुम्ही आता बेसिक्सपासून सुरू करत आहात, सगळं जम्बलिंग होऊन जाईल. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी विल लर्न and we will rectify these types of motions in this lecture itself, and whenever we are going to encounter different types of motions in next standards, at that time we will learn those motions. Okay, so the first one is linear motion. In the name itself what we can see, something is in line. line मध्ये आहे कोणती तरी गोष्ट, म्हणून त्याला आपण linear, एका सरळ स्ट्रेटमध्ये हे मोशन होत आहे. जर का मी हा पेन आहे माझ्या हातातला, हा मी असाच खाली पाडून दिला तर हा असा असा करत पडणार एका वेव्हसारखा नाही, हा सरळ स्ट्रेट लाईनमध्ये खाली पडणार आहे. सो ऑल दोज थिंग्स, ऑल दोज ऑब्जेक्ट्स विच ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन,
to those motions or to that objects we call they are moving in linear motion. What the definition is saying, moving vehicles on road may travel in a straight line or in same directions. आता तुम्ही राईट लेफ्ट टर्न्स सोडून द्या, पण गाडी जी असते रोडवरती ती सरळ सरळ जात असते. तर त्यांनी इथे तेच सांगितलेलं आहे की मे म्हणजे होऊ शकतं. तर जी गाडी रस्त्यावरती सरळ सरळ जात असते ती एक्झाम्पल आहे लिनियर मोशनचं. दिस मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. कोणतं, जे स्ट्रेट लाईनमध्ये होत आहे, हे लक्षात ठेवा. मग आता इथे मी हे पिंकमध्ये का मार्क केलेलं आहे, कारण की MPSCमध्ये आपल्याला डेफिनेशन्सवरती क्वेश्चन येत नाही. विच अमंग द फॉलोइंग इज लिनियर मोशन आणि मग डेफिनेशन दिली आहे, नो. What does they do? They give you certain examples, and on the basis of those examples they ask you this type of displacement is example of which type of motion. म्हणून तुम्हाला जर कन्सेप्ट कळाली तर मग तुम्हाला काहीही सांगितलं की बाबा पेन फेकला, एरोप्लेन उडालं, किंवा घसरगुंडीवरनं मुलगी, एखादा मुलगी, कुणी पण एखादा ऑब्जेक्ट जर घसरगुंडीवरनं खाली येत आहे, ते कोणत्या टाईपचं मोशन आहे. तुम्हाला एक्झाम्पल्स काही दिले तर ते तुम्हाला उत्तरांमध्ये कळायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट्स नीट माहिती पाहिजे. तर इथे हे जे एक्झाम्पल्स 2 आहेत हे आपल्याला MPSCच्या PSI STIच्या कंबाईनमध्ये बघायला मिळालेले होते. तर क्वेश्चन्स काय येतात ते पण तुम्ही बघत चला, त्या हिशोबानेच आपण अभ्यास करणार आहोत. An object in linear motion shows displacement along the straight line we have seen just now. If you stand on a chair and release a ball from your hand, it falls to the floor. Just now I have told you the same example. The same example they are giving in some certain other scenario, that if we are standing on a chair and we are going to release a ball from our hand, it is going to fall in a straight line, and that will be the example of our linear motion. This is the pictographic memory which you can learn. Now they are asking us to compare certain motions, and then we have to understand which type of motion can be suited in which type. Okay, so before moving or before bifurcating these options, I want to tell you 2 types of motions from linear motion. Linear motion आपण शिकलो आहोत स्ट्रेट लाईन. ओके, पण आता ह्या स्ट्रेट लाईनचे पण 2 प्रकार असू शकतात. which 2 types? That is uniform linear motion, and another one is non-uniform linear motion. Fine. So the name itself is saying certain things are having particular format, they are in uniform वे. जर आपण शाळेमध्ये जातो तेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, म्हणजे काय, सगळेजण सारख्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. इन द सेम वे द ऑब्जेक्ट वेन इट इज ट्रॅव्हलिंग इन युनिफॉर्म, सेम त्यांची पोझिशन आहे, सेम वेळेमध्ये ते धावत आहेत, तर आपण त्यांना युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणू. अँड अपोजिट टू दॅट, जर का वेळ वेगवेगळी लागत असेल मोशन्सला तर आपण त्यांना नॉन युनिफॉर्म असं म्हणू. एक्झाम्पल्स बघितल्यावर अजून नीट तुम्हाला समजेल. जसं की ही परेड आहे सोल्जर्सची. व्हॉट डज दे डू? त्यांचे पाय जे आहेत ते सोबत सोबत पडणार आहेत. त्यानंतर जर ते 1 किलोमीटर जात आहेत, लक्षात घ्या, जर ते 1 किलोमीटर जात आहेत तर ते सेम स्पीडमध्ये जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल समजा 20 किलोमीटर पर आवर त्यांची स्पीड आहे. एका तासात ते 20 किलोमीटरनी परेड करत जात आहेत. त्या पुढचा जर अजून 1 तास असेल, म्हणजे त्यांना पुन्हा अजून 1 तास दिला तर ते पुन्हा सेम 20 किलोमीटरच परेड करणार आहेत. असं नाही की ते आत्ता फास्ट त्यांचे पावलं पडत आहेत, फास्ट परेड करताय आणि त्यानंतर हळूहळू करतील, असं नाही. जी त्यांची मोशन आहे ती सेम असणार आहे, बदलणार नाही आहे. बट अपोजिट टू दिस, वेन दिस गर्ल इज स्लाइडिंग फ्रॉम दिस स्विंग, सो व्हॉट वी कॅन सी, जेव्हा ही मुलगी इथून खाली येते तेव्हा तिची स्पीड थोडी कमी असते आणि जसजशी ती खाली जाते तसतशी ही स्पीड वाढत जाते. ही लाईन काय आहे? लिनियर आहे.
तर आपलं लिनियर मोशन तर आहे, पण याची जी स्पीड आहे ती वेगवेगळी होत जात आहे. का? कारण की जसजशी ती खाली येते तसतशी ग्रॅव्हिटी जास्त आकर्षित करतं ह्या ऑब्जेक्टला, आणि ह्या ऑब्जेक्टची स्पीड जी आहे ती वाढत जात आहे. इथे कमी होती स्पीड, जशी जशी खाली चालली तशी तशी स्पीड वाढत आहे. तर हे लिनियर मोशन तर आहे, पण युनिफॉर्म नाही आहे. सगळीकडे जी स्पीड आहे ती मेंटेन झालेली नाही आहे. अपोजिट टू दिस, इथे काय झालेलं आहे, जे सोल्जर्स आहेत ते सेम स्पीडमध्ये सेम किलोमीटरचा डिस्टन्स कवर करत आहेत. तर हे चालत तर स्ट्रेट लाईनमध्ये आहे, प्लस त्यांची स्पीड पण मेंटेन्ड आहे. एका टाईममध्ये ते तितकाच डिस्टन्स कवर करत आहेत. तर हे झालं एक्झाम्पल लिनियर युनिफॉर्म मोशन, आणि हे झालं नॉन युनिफॉर्म टाईप ऑफ लिनियर मोशन. द अनादर एक्झाम्पल हियर इज द एरोप्लेन. एरोप्लेन जे असतं, जर तुम्ही कधी एरोप्लेनमध्ये बसले असाल आणि तो जो रनवे असतो, रनवेवरनं एरोप्लेन स्ट्रेट जातं. रनवे कधी उलटा सुलटा राईट लेफ्ट नसतो, सरळ रनवे असतो. मग काय होतं, एरोप्लेनची आधी स्पीड हळू असते, आणि जसं टेक ऑफ होतं तशी तशी स्पीड वाढत जाते. मग हे टाईप कोणतं झालं, लिनियर आहे. पण स्पीड युनिफॉर्म आहे का, नाही, कमीपासनं जास्त स्पीड होत आहे. अगेन इट इज टाईप ऑफ नॉन युनिफॉर्म लिनियर टाईप ऑफ मोशन. ठीक आहे. तर एक्झाममध्ये काय येतं, तुम्हाला डेफिनेशन येत नाही, तुम्हाला सर्टन थिंग्स ऑफ सिनॅरिओज दिलेले असतात आणि ते कोणत्या टाईप ऑफ मोशन आहे असं विचारलेलं असतं. अँड द बेस्ट क्वेश्चन इन MPSC इज रिलेटेड टू दिस बुलेट. बुलेटचं काय असतं, जेव्हा आपण बुलेट फायर करतो त्यावेळेला ती आधी हळू असते नंतर फास्ट जाते असं नाही आहे, किंवा ती सेम स्पीडनी जाईल असं नाही आहे. हे एक एक्सेप्शन आहे, म्हणून याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो असं मला वाटतं. हे लिनियर टाईप ऑफ ॲक्सिलरेटेड मोशन आहे. म्हणजे काय, हे लिनियर तर आहे पण याची स्पीड सगळ्या लिनियरमध्ये सगळ्यात जास्त असते. तर ॲक्सिलरेटेड फॉर्म ऑफ लिनियर मोशन हे आहे असं तुम्ही पाठ करा. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे, पण इथे हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, तर आपल्याला ते माहिती पाहिजे की ते कोणत्या गटामध्ये मोडतं. फाईन. तर आता आपण इथे काय लिहिलेलं आहे, हे जे मी आत्ता शिकवलं आहे त्याचबद्दल इथे लिहून दिलेलं आहे. युनिफॉर्म लिनियर मोशन वेन द डिस्टन्स ट्रान्सफर्डचा अर्थ काय आहे, मूव्हमेंट. ठीक आहे, अवघड नका वाटून घेऊ, याचा अर्थ आहे मूव्हमेंट. वेन द डिस्टन्स, किंवा आपण याला मूव्हमेंटच्या ऐवजी, ठीक आहे, मूव्हमेंटच म्हणू शकतो. वेन द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम इज कंटिन्युअसली द सेम. ठीक आहे, जो डिस्टन्स ट्रॅव्हल करायची स्पीड आहे ती इथे बदलत नाही आहे, कंटिन्युअसली सेम आहे. अपोजिट टू दिस नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, वेन द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग द स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम कीप्स ऑन चेंजिंग, कंटिन्युअसली चेंज होत आहे. ही मुलगीची जी स्पीड होती, ह्या मुलीची जी स्पीड होती ती चेंज होत होती, एरोप्लेनची स्पीड जी आहे ती चेंज होत आहे. तर त्यावेळेला आपण म्हणू की ही स्ट्रेट लाईन आहे, पण याचं जे मूव्हमेंट आहे, डिस्प्लेसमेंट आहे ती युनिफॉर्म नाही आहे. एक साधं उदाहरण समजा डेली लाईफमधलं, आपण ट्रॅफिकमधनं जात आहोत आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे, रोड जाम आहे, रस्ता सरळ आहे, कोणतं टाईप ऑफ मोशन झालं, लिनियर. पण आत्ता आपली स्पीड काय आहे, एकदम कमी आहे, त्यानंतर वाढत आहे, त्यानंतर अचानक अजून ट्रॅफिक झाली, एकदम झिरोची स्पीड झाली. म्हणजे काय झालं, स्पीड युनिफॉर्म नाही आहे, कमी जास्त होत आहे. तर नॉन युनिफॉर्म टाईप ऑफ लिनियर मोशन. ओके, सो आय थिंक तुम्हाला लिनियर मोशन आता नीट कळालेलं असेल. द सेकंड मोशन विच वी हॅव टू डील विथ इज नॉन लिनियर युनिफॉर्म मोशन, नॉन लिनियर मोशन. तर नॉन लिनियर त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे की बाबा ही आता स्ट्रेट लाईन नसणार आहे. जे कोणते एक्झाम्पल्स स्ट्रेट लाईनमध्ये मोडत नाही ते इथे येतात नॉन लिनियर. जसं की पंखा स्ट्रेट लाईनमध्ये जात नाही, किंवा आपलं आनंदनगरीमध्ये तो जो मेरी गो राऊंड असतो वगैरे, ते जे सगळे आहेत ते आपले नॉन लिनियरमध्ये मोडले जातात. काय लिहिलेलं आहे, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह इन स्ट्रेट लाईन, दॅट इज नोन ॲज नॉन लिनियर मोशन. जस्ट नाव आय हॅव टोल्ड यू. इट टेक्स अबाउट द सेम टाईम. आता इथे कन्फ्युजन करून घेऊ नका, तिथे आपलं होतं स्ट्रेट लाईन,
त्यामध्ये युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्ममध्ये काय होत होतं, सेम टाईम लागत होता, नॉन युनिफॉर्ममध्ये लागत नव्हता. सेम वे इथे पण टाईमसोबत आपल्याला डील करायचं आहे. पहिली गोष्ट स्ट्रेट लाईन नाही आहे, पण हे जेव्हा ट्रान्सफर करतात ऑब्जेक्ट्स तेव्हा त्यांना वेळ सेम लागतो. कसं हे बघा, इट टेक्स अबाउट द सेम टाईम फॉर अ स्विंग टू ऑसिलेट. म्हणजे जर हा झोका आहे, ठीक आहे, आणि हा इथून मधून चालू झालेला आहे, इकडे जायला पण समजा फॉर एक्झाम्पल 30 सेकंद लागत आहेत, इकडे जायला पण 30 सेकंद लागत आहेत. वेळ सेम लागत आहे ना, असं नाही की इकडे 1 मिनटं लागतोय आणि मागे यायला कमी वेळ लागतोय, असं नाही. इथून हा जो मिडल पॉईंट आहे, इथून इकडे जायला आणि इकडे जायला, राईट लेफ्ट मागे पुढे व्हायला सेम वेळ लागत आहे. तर नॉन लिनियर आहेत, स्ट्रेट लाईन नाही आहे, पण वेळ जो आहे तो सेम लागणार आहे. अनादर इंटरेस्टिंग एक्झाम्पल, जर तुम्हाला हे नाही समजायचं तर दुसरं सांगते. आपलं समजा ही घड्याळ आहे, 12, 1, 2, 3 अशी चालत आहे, ठीक आहे. आता हा मिनिट काटा आणि आवर काटा आहे समजा. ह्या 12 पासून ह्या काट्याला पुन्हा 1 वरती येण्यासाठी मिनिट काट्याला किती वेळ लागतो, 60 मिनिट्स लागतात. 1 पासून 2 पर्यंत यायला पण 60 मिनिट्स लागतात, 2 पासून 3 पर्यंत यायला पण 60 मिनिट्स लागतात. म्हणजे काय झालं, टाईम सेम लागत आहे, पण यांची जी मूवमेंट आहे, जे मोशन आहे ते स्ट्रेट नाही आहे, गोल असं आहे, म्हणून ते नॉन लिनियर आहे. पण त्यांना टाईम जो आहे, ह्या काट्याला 12 वरून 1 वरती यायला सेम वेळ लागत आहे, 1 वरनं 2 वर यायला सेम वेळ लागत आहे. तर टाईमसोबत तुम्ही याला नीट लक्षात ठेवा. It takes about the same time for a swing for oscillation. This movement of a swing is known as oscillatory motion. Oscillatory म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा घड्याळामध्ये कधी कधी पेंडुलम असतं, ते पण आपलं ऑसिलेटरी मोशन असतं, आणि त्या ऑसिलेशनमध्ये डायरेक्शनसोबत टाईमचा पण हिशोब ठेवा. ऑसिलेशनमध्ये नेहमी सेम टाईम लागत असतो. त्यानंतर द मूवमेंट ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. विंग्स ऑफ बर्ड, विंग्स ऑफ बर्ड म्हणजे जेव्हा पक्षी उडत असतो तेव्हा पंख जे आहेत तो सेम वेळेला वर खाली करतो. त्यांची जी मूवमेंट आहे पंखाची ती लिनियर नाही आहे, म्हणून ते नॉन युनिफॉर्ममध्ये जाते. पण जी मूवमेंट आहे ती बरोबर तितक्याच वेळेला पंख खाली येणार, वर येणार. आणि हे काय एवढं एनर्जी देऊन मी सांगते, कारण की हेच एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये येतात. द अनादर एक्झाम्पल इज नीडल ऑफ अ स्विंग. जो आपलं हाताची तर सुईचं एक्झाम्पल नाही देते. जर आपण हाताच्या सुईचं एक्झाम्पल घेतलं तर ते कमी जास्त होईल, पण जे मशीन असतं आपलं शिलाई मशीन, त्याच्यावरची जी सुई आहे ती बरोबर तितक्याच वेळेला खालीवर 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 होते. हे पण झालं नॉन लिनियर टाईप ऑफ मोशन. त्यानंतर झालं व्हायब्रेटिंग ऑफ डायफ्राम ऑफ तबला. म्हणजे तबल्याचा जो वरचा लेदरचा जो भाग असतो त्याचं पण जे व्हायब्रेटिंग आहे ते सेम वेळेला होतं. आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी टाईप ऑफ मोशन. हे सगळे जे आपण सर्कस असते, सर्कसमधले हे जे एक्झाम्पल्स आहे, हे तुम्हाला सगळे एक्झाम्पल पाठ करायचे. माझं काम आहे तुम्हाला डेफिनेशन सांगायची. या व्यतिरिक्त पण कोणते एक्झाम्पल्स येतात जे मी नाही कवर केलेले आहे किंवा टेक्स्टबुकनी कवर नाही केले, त्यावरती पण थोडा वेळ द्या, कारण की एक्झाम्पल्सवरतीच क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ऑफ नॉन लिनियर टाईप ऑफ मोशन. त्यानंतर पुढे वी सी from these examples of oscillatory motion and circular motion that some objects complete one round or one oscillation in fixed period of time. ठीक आहे, आत्ताच मी तुम्हाला ते सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल, द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक कम्प्लीट्स वन राउंड इन एक्झॅक्टली 60 minutes every time, while the merry-go-round also completes every round in the same period of time. Such motion is known as पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक म्हणजे बरोबर तितक्याच पिरियडनी त्याच ठिकाणी तो जो ऑब्जेक्ट आहे तो येत आहे. आय थिंक आय हॅव डेल्ट विथ इट प्रॉपरली. नाव व्हॉट दे आर सेईंग अबाउट रँडम मोशन. हा आहे थर्ड टाईप ऑफ मोशन. रँडम म्हणजे काय, हा स्ट्रेट पण नाही आहे, गोल पण नाही आहे, असा पेंडुलमसारखा ऑसिलेटिंग पण नाही आहे, कोणताच नाही आहे. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्या मागे कुत्रं लागलेलं आहे, त्यावेळेला तुम्ही कसे पळाल, लिनियर पण नाही, गोल पण नाही, कुठेही कोणत्याही गल्लीतून कोणत्याही बोळीतून पळाल.
तेच झालं आपलं रॅन्डम टाईप ऑफ मोशन. त्याला कोणतंच डायरेक्शन, कोणताच शेप नाही आहे. ठीक आहे. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड ॲज रॅन्डम मोशन. फाईन. स्पीड पण आपली चेंज होत आहे. आपण एकदा फास्ट पळत आहे, मग थोड्या वेळाने नाही दिसला कुत्रा तर अजून हळू होती आपली स्पीड. त्या हिशोबाने रॅन्डम मोशन येतात. याच्यावरती मला एकही क्वेश्चन एक्सपेक्टेड नाही आहे. का? कारण की सोपं मोशन आहे. आता एक्झाम्पल आहे, द मोशन ऑफ प्लेयर इन अ गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो द सेम. फुटबॉल जेव्हा खेळत असतात ॲथलीट्स, तर त्यावेळेला जे मोशन असतं ते रॅन्डम असतं, कारण बॉलच्या दिशेने आपण पळतो ना, म्हणून. द मोशन ऑफ अ क्रॉलिंग बेबी, जे लहान लेकरू असतं ते जेव्हा रांगत असतं ते पण असतं आपलं रॅन्डम टाईप ऑफ मोशन. ऑर वँडरिंग ॲनिमल इज ऑल्सो द रॅन्डम मोशन. वँडरिंग म्हणजे असं जंगलामध्ये जो कोणता ॲनिमल फिरत असतो तर तो कोणता एक पाथ असा धरत नाही, त्यामुळे ते पण रॅन्डम टाईप ऑफ मोशनमध्ये जात. नाव वी हॅव टू डील विथ इम्पॉर्टंट थिंग अँड दॅट विल बी द लास्ट थिंग फ्रॉम दिस चॅप्टर, दॅट इज स्पीड. म्हणजे जर मी तुम्हाला म्हणत आहे की जे सोल्जर्स आहेत ते सेम टाईममध्ये सेम डिस्टन्स कवर करत आहेत, तर हे कशावरनं सांगत आहे मी? त्यांच्या स्पीडवरनं सांगत आहे. किंवा जर तुम्ही कधी ट्रॅव्हल केला असेल कुठे, तर त्यावेळेला पण तुम्हाला जे समोर स्पीड दिसते तर ती कशावरनं कळते? ते मोजायचं एकांक काय आहे, तो फॉर्म्युला काय आहे, तो आपण इथे बघणार आहोत. ह्या स्पीडच्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आणि फक्त प्रिलिम्सच्या GSच्या पेपरमध्ये नाही, तुम्हाला CSATवरती पण या फॉर्म्युल्यावरनं खूप सारे क्वेश्चन्स सोडवता येतात. सो फॉर्म्युला काय आहे? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रान्सफर्ड, म्हणजे किती मूवमेंट झालेली आहे, अपॉन टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफरिंग द डिस्टन्स. ठीक आहे. म्हणजे जर मला बघायचं असेल, मी इथून पुण्याला ट्रॅव्हल केलेला आहे, काय स्पीडनी केलेला आहे मी, जर मला ती स्पीड फाईंड करायची असेल तर समजा छत्रपती संभाजीनगरवरनं 250 किलोमीटर्स डिस्टन्स आहे, म्हणजे इथून माझी कार 250 किलोमीटरपर्यंत गेली. हा डिस्टन्स मी कंपेअर केलेला आहे. आणि किती वेळात केलेला आहे? समजा मला लागले 7 तास. तर याला जेव्हा मी हे करेल, भागाकार करेल, यांचं जेव्हा डिव्हिजन करेल, तेव्हा जे आन्सर येईल ती माझी स्पीड राहणार आहे. सो अ बस कवर्स द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर्स फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. मग हेच जे मी सांगितलं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. 200 किलोमीटर्स अपॉन किती तासात झालेला आहे? 5 तासात झालेला आहे. मग त्याचं तुम्ही करा ते काम, जे आन्सर येईल ते स्पीड राहणार आहे. The ratio of the distance transferred and the time required to transfer this distance is known as the speed of that object. From this ratio we come to know the distance transferred by the bus in 1 unit of time. ठीक आहे. तर एवढं सगळं ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं होतं. या चॅप्टरवरती एक्झाम्पल्सवरतीच क्वेश्चन येणार आहे, टर्म्सवरती क्वेश्चन येणार नाही. म्हणून मी इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तुम्ही या हिशोबाने अजून विचार करा आणि मोशन्सच्या डेफिनेशनच्या ऐवजी मोशन्सच्या टाईप्सवरती अभ्यास करा. व्हॉट द फर्स्ट क्वेश्चन इज सेइंग? मूवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन is an example of which type of motion. ठीक है. This is our earth and it is moving around the sun. हा आपला सन आहे. ठीक आहे. So this movement of earth around the sun, it is which type of motion? The question is saying. So is it the linear type of motion? Is it so? Linear तर इथे ऑप्शन मध्येच नाही आहे. It isn't the linear type of motion and your answer is the circular type of motion. आणि इथे एक्झाम्पल मध्ये जे मी तुम्हाला ऑप्शन्स मध्ये जे दिलेले आहेत, ठीक आहे, तेच मला तुम्हाला पुढच्या येणाऱ्या इयत्तांमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या स्टँडर्ड्समध्ये हे टाईप ऑफ मोशन्स आपल्याला बघायला मिळतील. ओके. सो दिस इज द आन्सर. आणि हे पुढचे जे आहेत ते आपण येणाऱ्या स्टँडर्ड्समध्ये बघणार आहोत. पुढचा क्वेश्चन आहे, अ मीटिओर फ्रॉम द स्काय इज ॲन एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ मोशन? अँड दिस क्वेश्चन इज डायरेक्टली फ्रॉम MPSC एक्झामिनेशन. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, व्हॉट मीटिओर्स आर?
मिटिओर्स माहिती आहेत का तुम्हाला? ज्या उल्का येत असतात आकाशातून, ठीक आहे, कधी कधी आपल्याला आकाशात तुटलेला तारा दिसतो. इट इज नथिंग बट द टाइप ऑफ मेटिओर. सो दिस मेटिओर फॉलिंग ऑन अर्थ इज विच टाइप ऑफ मोशन? स्कायमधनं समजा अर्थवरती हा मिटिओर असा फॉल होत आहे, तर हे कोणत्या टाईपचं एक्झाम्पल आहे? क्वेश्चन विचारत आहे. सर्क्युलर करू शकतो का तो? वरून एखादी गोष्ट, जसं मी म्हणलं होतं, हा मी पेन फेकेल तर हा सर्क्युलर पडणार आहे का खाली? नाही. याचं ऑसिलेशन होतं आहे का? म्हणजे हा आकाशातून खाली येतोय पृथ्वीवर आणि पुन्हा तितक्याच वेळेने आकाशात जातोय का? नाही. बरोबर आहे, बरोबर. आणि हा लिनियर टाईपनी खाली एकाच दिशेने जात आहे, तर याचं आन्सर आहे सी. ओके, तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या चॅप्टरमधनं बघायला मिळतील. आणि प्लीज या चॅप्टरचा नीट अभ्यास करा, कारण की MPSC मध्ये आजकाल फिजिक्स केमिस्ट्रीवरती खूप क्वेश्चन्स बघायला आपल्याला मिळतात. ठीक आहे. सो आय विल रॅप अप दिस लेक्चर अँड वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.